बरोबर आहे तुषार. जर बघितलं आपण तर आज त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. महत्वाचं म्हणजे विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आहे. आपल्याला माहितच असेल की लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यासंदर्भात जर बघितलं आपण तर निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये या मंत्रिमंडळ विस्तारात होऊ शकतं, त्यांना मंत्रिपद देण्याची देखील शक्यता व्यक्त केली. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत या पंकजा मुंडे आणि सोबतच जर बघितलं आपण तर ही जी यादी संपूर्ण जर बघितली या यादीत लक्षात येईल डॉक्टर परिणय फुके यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. योगेश टिलेकर यांना देखील तिकीट देण्यात आलेली आहे. अमित गोरवे यांना देखील तिकीट देण्यात आलेली आहे. आणि सदाभाऊ खोत यांना देखील भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातूनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. म्हणजे महाराष्ट्रातून साधारणतः 5 जागा ज्या आहे ह्या विधान परिषदेसाठी देण्यात आल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नाराजी होती नाराजी दूर. तुम्हाला फक्त एकच मिनिटामध्ये थांबवतोय. आपले प्रतिनिधी तुषार उपनवर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी जी यादी दाखवलेली होती त्या यादीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. सदाभाऊ खोत जे मित्र पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा पुन्हा विधान परिषदेवरती वर्णी लागलेली आहे. तुषार, आपण जर पाहिलं सर तर न्यूज 18 लोकमतनी 72 तासांपूर्वीच नेमकं विधान परिषदेवरती भाजपामधून कुणाला संधी मिळू शकते या संदर्भातली यादी प्रकाशित केली होती. आणि त्या 10 जागांपैकी 5 नावं ही कन्फर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या 5 नावांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर परिणय फुके यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेले आहेत. योगेश टिळेकर हे ओबीसी समाजाचे आहेत आणि ओबीसी सेलचे भाजपाच्या महाराष्ट्राचे ते युवा मोर्चाचे अध्यक्ष देखील होते. हे या यादीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर पंकजा मुंडे या मराठवाड्यातल्या प्रमुख नेते आहेत, भाजपाच्या प्रमुख नेते आहेत. त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता, मात्र त्यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं आहे. आता त्या विधान परिषदेवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ह्या यादीमध्ये अजून एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे मित्र पक्षाचे सदाभाऊ खोत. यापूर्वी आपण जी यादी प्रकाशित केली होती त्या यादीमध्ये मित्र पक्षाकडून या ठिकाणी महादेव जानकर यांना संधी मिळू शकते असं दाखवण्यात आलं होतं. मात्र मित्र पक्षाकडून रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आलेल्या आहेत. आता विधान परिषदेसाठी प्रामुख्याने ज्या 11 जागांसाठी आता निवडणूक होणार आहे त्यापैकी भाजपाने त्यांचे 5 उमेदवार या ठिकाणी घोषित केलेले आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर आपल्याला पंकजा मुंडे आहेत, त्याचप्रमाणे सदाभाऊ खोत आहेत, त्याचप्रमाणे परिणय फुके आहेत. ही जे प्रमुख नेते आहेत हे भाजपाच्या प्रमुख फळीतले नेते आहेत. आणि ह्या उमेदवारी देत असताना राजकीय, भौगोलिक, सामाजिक सलोखा या ठिकाणी जपण्याचं काम केलेलं आहे. या यादीमधलं अजून एक प्रमुख नाव म्हणजे अमित गोरखेचं नाव आहे. अमित गोरखे हे मातंग समाजाचे आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्यांना देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार का या संदर्भातल्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या. मात्र अखेर पंकजा मुंडेंना आपल्याला विधान परिषदेवरती भाजपाने उमेदवारी दिलेली आहे, त्यांचं राजकीय पुनर्वसन केलेलं आहे. कारण की मराठवाड्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, अशा पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडेंना विधान परिषदेवरती एकच मिनिट थांबवतो. अमित गोरखे यांना उमेदवारी दिलेली आहे, ते स्वतः आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अमितजी, सगळ्यात पहिले तुमचं मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही आता विधान परिषदेवरती आलेला आहात. ज्या पद्धतीची बांधणी आता पक्षाने करायला घेतलेली आहे त्यात तुमचं सुद्धा एक नाव आहे, तुम्हाला उमेदवारी दिली गेलेली आहे. तुमच्याकडनं आता तुमच्या समाजाला, पक्षाला कशा पद्धतीने न्याय दिला जाईल? मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे हार्दिक मी अभिनंदन आणि आभार करेल. कारण आपल्या माहितीसाठी महाराष्ट्राच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या जन्मापासून आज तागायत मातंग समाजाला कुठल्याही पक्षाने आज तागायत राज्यसभा किंवा विधान परिषद दिली नव्हती. आणि तो जी पोकळी आहे ती भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थानं भरून काढली. आणि भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की खऱ्या अर्थानं दलित, वंचित आणि सगळ्यांना न्याय एकदम समसमान पद्धतीने न्याय फक्त भारतीय जनता पार्टीच देऊ शकतो, हे यातून सिद्ध झालं. खरं आहे अमितजी, जसं तुम्ही म्हणालात की जे आतापर्यंत झालेलं नव्हतं ते यावेळेला पक्षाने केलेलं आहे. मात्र आता तुमच्या रूपानं म्हणजे पक्षाचा, समाजाचा तर आपण बोलतोच आहोत, मात्र समाजासाठी नेमकं काय करायचं आहे असं तुमचं पहिलं उद्दिष्ट असणार आहे? तर खऱ्या अर्थानं मी मातंग समाजाचं प्रतिनिधित्व जरी करत असलो तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित जेवढा काही समाज आहे, जेवढा काही वंचित समाज आहे त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं शिक्षणाचं काम असेल, त्यांच्यापर्यंत व्यावसायिकदृष्ट्या काम असेल आणि खऱ्या अर्थानं जेवढी काही महामंडळे ह्यासाठी चालतात म्हणजे अगदी शेवटच्या घटकापर्यंत हा जो विकास आहे तो पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करण्याचा माझा प्रयत्न राहील.
आणि खऱ्या अर्थानं मातंग समाजाला आज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं जी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानेन. अमितजी, पुनश्च एकदा तुमचा आभार आणि धन्यवाद आमच्याशी ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपल्याबरोबर सदाभाऊ खोत सुद्धा आहेत. सदाभाऊ, तुमचंही अभिनंदन. पुन्हा एकदा तुम्ही आता विधान परिषदेवरती दिसणार आहात. मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही परिषदेवरती होतात तेव्हा तुम्हाला राज्यमंत्री पदाचा दर्जा सुद्धा मिळालेला होता, तुम्ही राज्यमंत्री पण होतात. त्यामुळे आता पुन्हा परिषदेबरोबर मंत्रीपद तुमच्या वाट्याला येईल अशी तुमची अपेक्षा आहे का? आपण पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. विधान परिषदेच्या जागांवरती भाजपने आपले उमेदवार घोषित केलेले आहेत, ज्यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके यांची वर्णी लागलेली आहे. अमित गोरखे हे नाव सुद्धा एक यातलं महत्त्वाचं नाव आहे. मातंग समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि आत्ताच त्यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे की आत्तापर्यंत यापूर्वी देशात आणि राज्यात कधीही झालेलं नव्हतं ते यंदा भाजपनं करून दाखवलेलं आहे. सगळ्यात आधी सगळ्यात प्रथम त्यांनी मातंग समाजाच्या एका उमेदवाराला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्यांची वर्णी विधान परिषदेवरती लागलेली आहे. अमित गोरखे, योगेश टिळेकर हे भाजपाचे आधी युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, पुण्यातनं प्रतिनिधित्व ते करतात. पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन झालेलं आहे. यापूर्वी अशी चर्चा सुद्धा रंगलेली होती की महाराष्ट्रातनं राज्यसभेच्या कोट्यांवरनं त्यांना केंद्रात पाठवलं जाणार होतं. मात्र पंकजाताईंनी यापूर्वीही अनेकदा स्पष्ट केलेलं आहे त्यांना देशाच्या राजकारणापेक्षा राज्याच्या राजकारणात त्यांना रस आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे. पंकजा मुंडे आता भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार असणार आहेत. आपल्यासोबत भाजपचे परिणय फुके सुद्धा जोडले गेलेले आहेत. परिणयजी, सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन. तुम्ही आता विधान परिषदेवरती असणार आहात. पक्षाचं एक अनोखं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. मागे 2016 पासून 2022 पर्यंत मी विधान परिषदेवर होतो आणि त्यानंतर मागील 1.5 वर्षापासून मी प्रतीक्षेतच होतो की कोणता एक चांगली जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून मला मिळणार. आज ही एक जबाबदारी मिळाली आहे. निश्चितच आणखीन ऊर्जेने आणखीन ताकदीने पुढे काम करण्यात याचं निश्चितच मदत होणार. परिणयजी, आपण जेव्हा बघितलं होतं की ज्या वेळेला पक्ष एखाद्या उमेदवाराला तिकीट देतो त्यावेळेला सगळ्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंग बघितलं जातं. आत्ताची जी परिषदेची नावं आहेत, तुम्ही असाल, योगेश टिळेकर असतील, अमित गोरखे असतील, पंकजाताई असतील, मित्रपक्षांकडनं सदाभाऊ खोत असतील, एकूणच सगळ्या प्रकारच्या समाजातल्या जाती व्यवस्थेतल्या प्रतिनिधींना याच्यात स्थान दिलं गेलेलं आहे का? आणि आगामी विधानसभा निवडणुकांची ही मोर्चे बांधणी म्हणूया का? बघा, असं आहे, भारतीय जनता पार्टी ही सर्वात जाती धर्मासाठी काम करणारा पक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे आणि निश्चितच सगळ्यांनाच वेळोवेळी प्रतिनिधित्व मिळत असतं आणि या माध्यमातून निश्चित एक चांगली बांधणी पंकजाताई मुंडे असतील, योगेश टिळेकर असतील, गोरखजी असतील, सदाभाऊ खोत असतील, हे सगळे माझे जे आता सहकारी आहेत आणि माझे नाव याच्यात आलेलं आहे. तर निश्चितच एक चांगला काम करणाऱ्या लोकांना भारतीय जनता पार्टी संधी देते, मेहनत करणाऱ्या लोकांना संधी देते. या माध्यमातून निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. अगदी खरं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपल्यासोबत भाजपाचे उमेदवार होते परिणय फुके, ज्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश टिळेकर. योगेशजी, विधान परिषदेवरती वर्णी लागलेली आहे तुमची. आता नेमकं समाजासाठी, युवकांसाठी काय करायचं हे डोक्यात आहे? मुळामध्ये भारतीय जनता पक्षाने एका साध्या कार्यकर्त्याला, संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. मी राज्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा 5 वर्ष काम केलंय, ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम केलंय. त्यामुळे भक्कमपणाने युवकांची फळे भारतीय जनता पक्षाला जोडणे, भारतीय जनता पक्षाने या सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवायचंय, या भूमिकेतनं पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. योगेशजी, यापूर्वी तुम्ही विधानसभेचंही नेतृत्व केलेलं होतं, आता विधान परिषद असणार आहे. सभागृह जरी बदललेले असले तरीही पुणेकरांची समस्या बदललेली नाहीये. आपण किती जरी चांगलं काम करत असलो तरी रोज नवनवीन समस्या आपल्याला समोर दिसत आहेत. त्यामुळे आता तुम्ही समाजासाठी, युवकांसाठी काय करणार ते तुम्ही सांगितलं, मात्र आता पुण्यासाठी काय करायचं तुमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे?
निश्चित मी विधानसभेचा 5 वर्ष सभागृहामध्ये राहिलो, नगरसेवकही राहिलो महानगरपालिकेचा. पुणे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारं शहर आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न असेल, पाण्याचा विषय असेल, या विषयामध्ये माझ्या सरकारनं ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनेला गती देणं, कार्यान्वित करणं आणि जो पुण्याचा रिंग रोड आहे या रिंग रोडला कशा पद्धतीने गती देता येईल यासाठी सरकारची भूमिका मांडणे, या संदर्भामध्ये नक्की काम करणार. धन्यवाद योगेशजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पाहिलं की विधान परिषदेसाठी भाजपनं ज्यांना उमेदवारी दिलेली होती त्या 3 प्रमुख आमदारांनी, कारण की आता त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत. परिणय फुके यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे, योगेश टिळेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, अमित गोरखा यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि या बातमीनंतर वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.